नमस्कार. इयत्ता 10वी गणित भाग 2 प्रकरण क्रमांक 7 महत्व मापन. या प्रकरणातील शेवटचा भाग जो आहे सराव संच 7.3 यामधील उदाहरणे आपण सोडवत आहोत. आतापर्यंत आपण प्रश्न क्रमांक 1 ते 9 उदाहरणे सोडवलेले आहे. राहिलेली उदाहरणे आज आपल्याला पाहायची आहे. तर बघा मग प्रश्न 10 काय आहे रे? वर्तुळ पाकळीची त्रिज्या 7 सेमी आहे. नेहमीप्रमाणे त्रिज्या दिली आपल्याला, आर ची किंमत दिलेली आहे. जर वर्तुळ पाकळीच्या कंसांची मापे म्हणजे काय दिले रे? मापे म्हणजे थिटाच्या किमती दिली पुढील प्रमाणे असतील तर त्या वर्तुळ पाकळ्यांची क्षेत्रफळे काढा. वर्तुळ पाकळ्यांची क्षेत्रफळे काढायची. आर दिलाय, थीटा दिलाय, क्षेत्रफळ काढायचं. सगळ्यात सोपं उदाहरण. फक्त 3 दिले, 3दा काढायचे. बघा मग या ठिकाणी पहिलं वर्तुळ पाकळीची त्रिज्या आर बरोबर 7 सेमी. ज्यावेळेस थीटा 30 अंश असतो त्यावेळेस क्षेत्रफळ काय पाहू. जर थीटा बरोबर 30 अंश तर काय लिहिणार? वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थीटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग. थीटाची किंमत 30 भागिले 360 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले त्रिज्या किती आहे? आर, त्याचा वर्ग मग 7 गुणिले 7. 1/12 शून्याला शून्य कॅन्सल. 3 1 3 3 गुणिले 12 केले की 36 येतं म्हणून 1/12. ह्या 7ला हा 7 कॅन्सल. बघा मी करतोय हा शून्याला हा शून्य काय झाला? कॅन्सल. 3 भागिले 36 म्हणजे 1/12 आणि ह्या एका खालच्या 7ला हा 1 7 काय झाला? कॅन्सल. काय शिल्लक राहिले मग? 22 गुणिले 7 114 छेद किती? 3 गुणिले 12 केलं म्हणजे 1/12. 154/12 भाग तोडा. 12 1 12 3 उरले त्या घेतले 4 12 2 24 8 उरले त्या घेतले 0 12 मग किती उरलं? बघा ना 12 1 12 किती उरले? 3 उरले त्याच्यावर घेतले 4 म्हणजे 34. 12 2 24 10 उरले त्याच्यावर घेतला 0 12 8 96 4 उरला त्याच्यावर घेतला 0 12 3 36 4 उरला त्याच्यावर घेतला 0 12 3 36 4 उरला त्याला 0 12 3 36 12 3 36 म्हणजे 8 3 3 3 3 3 3 येत राहिले. आपण काय करायचं? इथं 12.83 इथं थांबतो. जर इथं 3 च्या ऐवजी 5 किंवा 5 पेक्षा पुढचा असतात तिथे 9 केला असतात. पण या ठिकाणी 12.83 सेमी वर्ग हे वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ आलं. पण कधी? आर 7 असताना आणि थीटा 30 अंश. आता थीटा बरोबर आम्हाला 210 दिला असताना काढू आपण. हेच सूत्र, फक्त थीटाच्या किमती बदलत. वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर थीटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग. थीटाची किंमत 210 भागिले 360 गुणिले 22/7 गुणिले 7 गुणिले 7. काय करणार? हे मग आता तसंच आपण कॅन्सल केलेलं. हे एका 7ला 1 7 कॅन्सल. 22 गुणिले 7 किती आलं? 154. ह्या शून्याला हे 0 कॅन्सल. काय लिहिणार मग? बघा 21/36 21/36 3 भाग जातो 3 7 21 3 गुणिले 12 केलं की 36 येतं मग 60/12 आणि इकडे 22 गुणिले 7 114. पुढे काय करणार? थोडा भाग येतात 12 ने ह्याला भागा जो भागून येतो त्याला गुणिले 7 करा 89.83 येतं. कच्चे रफ वर्क मध्ये करून बघा तुम्ही.
पूर्ण भाग जात नाही पण रफ वर्क मध्ये करून बघा, तुम्हाला या ठिकाणी येईल. तिसरं, थिटा बरोबर 3 काटकोन. बघा डायरेक्ट दिलेलं नाही त्यांनी, 3 काटकोन. एक काटकोन म्हणजे किती रे? 90. 3 काटकोन म्हणजे काय मग? 90 गुणिले 3. म्हणून या ठिकाणी 3 काटकोन म्हणजे 3 गुणिले 90 म्हणजे 3 गुणिले 90 270. थिटाची किंमत 3 270. डायरेक्ट न देता त्यांनी 3 काटकोन लिहिल्या. ठेवा यामध्ये किमती. मग आता सूत्र लिहा आधी. काय सूत्र? वर्तुळ पातळीचे क्षेत्रफळ बरोबर थिटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग. थिटा 270 भागिले 360 गुणिले 22/60 गुणिले 60 गुणिले 60. भाग करू आपण नेहमी सारखा. एका 7ला इथला 1 7 कॅन्सल. या एका शून्याला आहे 1 0 कॅन्सल. बघा मग काय राहिले? 27/36. पण ह्याला 3 ह्याला पण 3 भाग जातो. ह्याला 3 भागलं तर 3 9 भाग जातो दोघाला. म्हणून या ठिकाणी कॉमन मल्टी पण 9 आहे दोघातला. म्हणून इथं 9 9 त्रिक 27 म्हणून 3 दिले. 9 चौक 36 म्हणून 4 गुणिले 22 गुणिले 7 154 ला 4 ने भागा आणि त्याला गुणिले 3 करा. 115.5 सेंटीमीटर वर्ग. आणि थिटा बरोबर 30 असताना 12.83 सेमी वर्ग हे वर्तुळ पातळीचे क्षेत्रफळ. थिटाची किंमत 210 असताना वर्तुळ पातळीचे क्षेत्रफळ बरोबर 89.83 सेमी. आणि थिटा बरोबर 3 काटकोन असताना वर्तुळ पातळीचे क्षेत्रफळ 115.5 सेमी. तिन्ही उत्तर एकत्र लिहा. थिटा बरोबर 30 असताना, थिटा बरोबर 210 असताना आणि थिटा बरोबर 270 असताना तिन्ही उत्तर एकत्र. पुढचा प्रश्न बघू आपण. बघा तर आपण काय करणार आहे मग? पहिल्यांदा काय देणार? केंद्रीय कोनाचे माप म्हणजे थिटा बरोबर 36. पुढे काय करणार? लघु वर्तुळ पातळीचे क्षेत्रफळ एवढं. सूत्र लिहा मग. थिटा भागिले 360 लघु वर्तुळ पातळी क्षेत्रफळ सूत्र काय? थिटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग बरोबर 3.85. किमती ठेवू द्यायच्या माहिती आहेत का? थिटाची किंमत 36 भागिले 360, पायची किंमत 22/7 गुणिले आर वर्ग. आर माहिती नाही म्हणून आर वर्ग 70 बरोबर 3.85. डाव्या बाजूला फक्त आर वर्ग ठेवा. सगळं उजव्या बाजूला घेऊन जा. जे छेदस्थानी आहे तिकडे ते काय होईल? अंशस्थानी. अंशस्थानी आहे ते छेदस्थानी. आर वर्ग बरोबर 3.85 भागिले 360 आणि 7 आहे तिकडे गुणिले 360 गुणिले 7 गुणिले 36 आणि 22 आहे तिकडे भागिले 36 गुणिले 22. भाग तोडायचा का? भाग तोडता येईल. 36 एक 36 36 10 360 36 एक 36 36 10 360 आलं. आता काय करायचंय? या 22 न या 3.85 ला भागायचं. जो भागाकार येईल त्या भागाकाराला या 7 न आणि 10 न गुणायचं. 7 आणि 10 न काय करायचे? गुणायचं. करा रफ वर्क मध्ये तुम्ही. 10 गुणिले 7 70. 70 ने ह्याला गुणा. 70 न गुणताना एक दशांश चिन्ह उजवीकडे सरकेल. एक दशांश चिन्ह म्हणजे 38.5.
त्या 38.5 ला पुन्हा 7 न गुणा आणि भागिले 22. किती येतं मग आर वर्ग बरोबर 12.23. ही आर वर्गची किंमत आहे. दोन्ही बाजूची वर्गमुळे काढू आपण. आर वर्गचं वर्गमूळ आर आणि हे कशाचा वर्ग आहे 25 म्हणजे 5चा वर्ग आहे मग 0.5 आलं. 12 म्हणजे 3 चौक 12 आहे म्हणजे 3.5चा वर्ग आहे बरं का. म्हणून आर बरोबर 3.5 तर त्या वर्तुळाची त्रिज्या काढा. त्रिज्या काढली म्हणून वर्तुळाची त्रिज्या बरोबर 3.5 सेमी. 11वा प्रश्न झाला. 12वा प्रश्न आकृतीत ही आकृती दिली. या आकृतीमध्ये चौकोन पी क्यू आर एस हा काय रे आयत आहे. दिले आयत असो. पी क्यू किती दिले 14 सेमी. क्यू आर किती दिले 21. तर आकृतीत दाखविलेल्या एक्स वाय झेड या प्रत्येक भागाचे क्षेत्रफळ काढा. बघा जर आकृतीचे निरीक्षण करा. दिले काय विचारले काय कसं काढता येईल काय करता येईल जरा विचार करा. सांगितलंय काय हा पी क्यू आर एस हा आयत आहे. आयताची पी क्यू बाजू दिली आम्हाला 14 व क्यू आर बाजू दिली 21 म्हणजे रुंदी दिली लांबी. यावरून आपण ह्या आयताचे क्षेत्रफळ काढू शकतो का रे काढू शकतो. लांबी गुणिले रुंदी. विचारलंय का नाही विचार पण त्याची गरज आहे. का गरज आहे ते पुढे सांगतो. बघा या आयताचे क्षेत्रफळ पहिल्यांदा काढ. पुढे बघा आता एक्सच्या आम्हाला क्षेत्रफळ काढ. एक्स म्हणजे काय आहे रे ही पी क्यू ही एक पी काय क्यू पी ही एक काय आहे वर्तुळ पाकळी. या वर्तुळ पाकळीचं क्षेत्रफळ काढायचं. त्यासाठी त्रिज्या माहिती आहे आम्हाला किती आहे त्रिज्या पी क्यू म्हणजे 10. त्रिज्या 10 आहे. कोणाचे माप माहिती आहे आम्हाला हा काय आहे पी क्यू आर एस हा आयत आहे. आयताचा प्रत्येक कोण किती असतो 90 म्हणून थिटाची किंमत 90. थिटा माहिती आहे त्रिज्या आर माहिती आहे त्यावरून हे वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ आम्हाला काढता येईल. एक्सची किंमत तसंच वायची किंमत काढायची. तसंच वायची ही सुद्धा एक वर्तुळ पाकळी आहे का वर्तुळ. बघू एक एक काढू आपण पुन्हा पुढचं ठेवू. बघा इथं लिहायचा क्रम काय चौकोन पी क्यू आर एस हा आयत आहे. पक्ष दिले पी क्यू बरोबर 14 सेमी आणि क्यू आर बरोबर 21 सेमी. बरोबर पुढे बघा मग म्हणून एरिया ऑफ चौकोन पी क्यू आर एस बरोबर क्यू आर गुणिले पी. कारण काय रे आयताच्या क्षेत्रफळाचे सूत्र आहे. म्हणून एरिया ऑफ चौकोन पी क्यू आर एस बरोबर क्यू आर 21 पी क्यू 14. खरा यांचा गुणाकार 294 सेंटीमीटरचा वर्ग हे या आयताचं क्षेत्रफळ. पुढे काय बघा बिंदू टी आणि एम हे आकृतीमध्ये दाखव. बघा टी पुढे दाखवायचं तिथं टी म्हणतो मी इथं एम नाव कारण त्याचा हे कंस वाचताच येत नव्हता किंवा या वर्तुळ पाकळीचे नाव वाचता येत नव्हतं पण इथं नाव देऊ आपण टी आणि एम. बघा दाखवतो हा टी झाला हा काय आहे एम लिहितो हा एम. मग आपण काय करू इथं एक्स भागासाठी हा एक्स भागाचे क्षेत्रफळ काढायचे ना. ह्या एक्स भागासाठी पी क्यू बरोबर क्यू टी म्हणजे काय रे या वर्तुळ पाकळीची त्रिज्या आर बरोबर किती दिले रे ते 14. हे 14 आहे म्हणजे क्यू टी सुद्धा किती असेल 14. आता थिटा ठरवावं लागेल आणि कोण पी क्यू टी
बरोबर 90 कारण आयताचा कोन. म्हणून एक्स भागाचे क्षेत्रफळ बरोबर थीटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग. एक्स भाग म्हणजे काय? वर्तुळ पाकळी आहे ना, तिचे क्षेत्र. ठेवा किंमत मग. थीटा 90 भागिले 360 गुणिले पायची किंमत 22 गुणिले आर वर्ग. आर म्हणजे इथं त्रिज्या पी क्यू पी 14 आहे. 14 गुणिले 14. भाग वगैरे तोडायचं. काय येते बघा. भाग तोडल्यानंतर शून्याला शून्य कॅन्सल. 9 1 9 9 चौक 36 है ना. पुढं 7 1 7 1 7 7 दोन्ही 14 एक 2 2 दोन्ही 4 एक 2 2 साती 14. काय राहिले रे बघा इथे मला 22 गुणिले 7 राहिले बघा. काय राहिले 22 गुणिले 7 किती येतं 154. एक्स भागाचे क्षेत्रफळ. आता वाय भागासाठी. वाय भागामध्ये काय दिसते बघा निरीक्षण करा. क्यू आर ची लांबी किती आहे रे 21. त्यातला क्यूटी किती आहे रे आपण काढलाय आता क्यूटी 14. ह्या 21 मधनं हा 14 वजा केला. टी आर किती 7. टी आर म्हणजे काय या वाय भागाची त्रिज्या आहे. टी आर 7 आहे म्हणजे एम आर किती आहे 7 आहे. म्हणून इथे त्रिज्या मिळाली होती आम्हाला 7. कोणाचं मापल्या थीटा म्हणजे 90 कारण आयताचा कोन. मग या वाय भागाचे चित्रपट सुद्धा करता येईल. ही सुद्धा एक वर्तुळ पाकळी आहे. बघा द्यायचं कसं. वाय भागासाठी टी आर बरोबर एम आर बरोबर त्रिज्या बरोबर क्यू आर वजा क्यू टी बरोबर 21 वजा 14 बरोबर 7. ही 7 आहे म्हणून सुद्धा ठीक आहे. आता कोण टी आर एम बरोबर 90 कारण आयताचा म्हणून वाय भागाचे क्षेत्रफळ बरोबर थीटा भागिले 360 गुणिले पाय आर वर्ग. ठेवा किंमत 90 भागिले 360 गुणिले 22/7 गुणिले 7 गुणिले 7. थोडा भाग माझ्यासारखाच येतो. 90 भागिले 360 म्हणजे किती 1/4. या 7 ला 7 कॅन्सल. 1/4 म्हणजे काय मग 2 दोन्ही 4 2 11 22 11 77 77 भागिले 2 म्हणजे 38.5. रफ वर्क मध्ये करायचं. मी काटछाट करून इथं काय सगळ्यात वरचे तर करून दाखवलं. इथं मी काय करत नाही. तुम्ही रफ वर्क सांगताना सांगितलंय सगळं पण लिहित नाही. किती आलं मग वाय भागाचे क्षेत्रफळ 38.5. आता काय करायचंय झेड भागाचे क्षेत्रफळ काढायचं. कसं काढणार आहे पूर्ण आयताच्या क्षेत्रफळातलं एक्स भागाचे क्षेत्रफळ वजा करा आणि वाय भागाचे क्षेत्रफळ वजा करा. मग तुम्हाला झेड भागाचे क्षेत्रफळ. म्हणूनच आपण आयताचे क्षेत्रफळ आधीच काढून ठेवले. म्हणून झेड भागाचे क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ चौकोन पी क्यू आर एस म्हणजे आयताचे क्षेत्रफळ वजा एक्स भागाचे क्षेत्रफळ वजा वाय भागाचे क्षेत्रफळ. एरिया ऑफ चौकोन काय दिलं इथं काढलाय आपण 294 वजा 154 एक्स भागाचे क्षेत्रफळ वजा वाय भागाचे क्षेत्रफळ 38.5 बरोबर 101.5 सेमी वर्ग. वजाबाकी करा कच्च्या कामामध्ये. शेवटी उत्तर एकत्र लिहा. एक्स भागाचे क्षेत्रफळ 154 सेमी वर्ग. वाय भागाचे क्षेत्रफळ किती 38.5 सेमी वर्ग आणि झेड भागाचे क्षेत्रफळ 101.5 सेमी वर्ग. 12वा प्रश्न शेवटचा प्रश्न. या सराव संचाचा पण शेवटचा प्रश्न. या धड्याचा पण शेवटचा प्रश्न
आणि अभ्यासक्रमाचा सुद्धा शेवटचा प्रश्न बघा. क्रमांक 13. त्रिकोण LMN हा समभुज त्रिकोण आहे. कसला त्रिकोण आहे हा? समभुज त्रिकोण आहे. LM बरोबर 14 सेमी. LM म्हणजे या त्रिकोणाची बाजू दिली 14 सेमी. प्रत्येक शिरोबिंदू हा केंद्र मानला मानून व 7 सेमी त्रिज्या घेऊन काय केलंय? आकृतीत दाखवल्याप्रमाणे 3 वर्तुळ पाकळ्या काढलेल्या. त्यावरून ही काही प्रश्नांची उत्तर काढायची आहेत. काय दिलंय आम्हाला? LMN हा काय आहे? समभुज त्रिकोण. त्याची बाजू किती दिली? 14 दिली. मग ह्या पहिला का प्रश्न विचारलाय? त्या समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढायचे. एरिया ऑफ LMN. समभुज त्रिकोणाच्या क्षेत्रफळाचे सूत्र माहिती आहे आम्हाला. काय असतं? सूत्रपाठ पाहिजे बाळांनो. 90 तेच झाले, 90 तेच झाले आपले. आणि हे जे समभुज त्रिकोणाचे क्षेत्रफळ सूत्र आहे ते मागच्या वर्षी पण झालेलं आहे. 90 काय आहे? वर्गमुळात 3/4 गुणिले बाजूचा वर्ग. उकल. त्रिकोण LMN हा समभुज त्रिकोण आहे. पक्ष LM बरोबर 14 सेमी. पक्ष एरिया ऑफ ट्रायंगल. एरिया ऑफ त्रिकोण LMN. त्रिकोण LMN चे क्षेत्रफळ बरोबर वर्गमुळात 3/4 गुणिले LM वर्ग. वर्गमुळात 3/4 गुणिले LM 14 दिले. 14चा वर्ग म्हणजे वर्गमुळात 3/4 गुणिले 14चा वर्ग 196. भाग तोडा. 196 भागिले 4 49. वर्गमुळात 3 पण 49 गुणिले वर्गमुळात 3 ची किंमत 1.732 असते. ती ठेवली. 49 गुणिले 1.732 रफ वर्क मध्ये कच्च्या कामात करा. 84.87 सेमी वर्ग. काय आलं? पहिलं उत्तर मिळालं. एरिया ऑफ ट्रायंगल LMN. त्रिकोण LMN च्या क्षेत्रफळ आलं. पुढे काय विचारलं? एका वर्तुळ पातळीचे क्षेत्रफळ. कोणते एका? समजा इथं का तुम्हाला काय सांगितलं रे? हा केंद्रबिंदू मानायचा आणि 7 सेमी त्रिज्या आहे. त्रिज्या किती आहे ह्याची? 7 सेमी. म्हणजे R बरोबर 7 आहे. आणि हा केंद्रबिंदू मानायचा. पण ह्याच काय कोणाचे माप माहितीये का आम्हाला? दिले का? नाही दिले. दिले पण इनडायरेक्ट दिले. अप्रत्यक्ष दिले. कसं दिले बघा? कोणतं त्रिकोण आहे? समभुज. समभुज त्रिकोणाची प्रत्येक बाजू कशी असते? एकरूप असते. आणि कोण सुद्धा कसा असतो? एकरूप असतो. किती असतो प्रत्येक कोण? 7 अंश. हो किती असतो? 7. या कोणाचे माप कितीले नेमकं? 7. कोणाचे माप 7. त्रिज्या 7 शेवट. त्यावरून या वर्तुळ पातळीचे क्षेत्रफळ काढ. बिंदू नाव देऊ आपण म्हणजे वर्तुळ पातळीचे नाव आपल्याला लिहिता येईल. इथे P म्हणा, इथे Q म्हणा, इथे R या आकृतीत आपण दाखवू. हा P दाखवू, हा Q दाखवा आणि हा R दाखवा. मग काय करणार? PM काय? वर्तुळ पातळीची त्रिज्या बरोबर R बरोबर 7 सेमी दिले आम्हाला. पक्ष सगळ्यांची 7 आहे बघा. ह्याची 7 आहे, ह्याची 7 आहे, ह्याची 7 आहे. सगळे त्रिज्या सारखीच आहे. प्रत्येकाच्या केंद्रीय कोणाचे माप सारखंच आहे. म्हणजे सगळे वर्तुळ पाकळ्या सारख्याच मापाचे क्षेत्रफळाचे. त्यामुळे कोणाचं एकदम काढायचं. म्हणून कोण PMQ बरोबर 60 अंश. कारण समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण 60 अंश. म्हणून वर्तुळ पातळीचे क्षेत्रफळ M ही वर्तुळ पातळी जर घेतली M हा केंद्रबिंदू
पी क्यू बरोबर थिटा भागिले 360 गुणिले पाय आर म्हणून बरोबर थिटा 60 भागिले 360 गुणिले पायची किंमत 22/7 गुणिले त्रिज्या आर 7 गुणिले 7 साई साई 36 शून्याला शून्य कॅन्सल 1/6 बरोबर गुणिले 22 7ला 7 कॅन्सल 22 7 154 भागिले किती करणार इथं 6 154 भागिले 6 25.67 सेमी लक्षात म्हणजे या ठिकाणी एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ आपण काढलेलं आहे 25.67 सेंटीमीटरचा वर्ग पुढे काय विचारले 3 वर्तुळ पाकळ्यांचे एकूण क्षेत्रफळ प्रत्येक वर्तुळ पाकळी कशी आहे रे 1 रुपये ना कारण सांगितलंय प्रत्येकाची त्रिज्या किती आहे 7 सेमी प्रत्येकाचा केंद्र इथे काय कोणाचं माप आपण थिटा म्हणजे 60 घेतलेलंच आहे कारण समभुज त्रिकोणाचा कोन आहे म्हणून 3 वर्तुळ पाकळ्यांचे एकूण क्षेत्रफळ म्हणजे एका काढलंय त्याला गुणिले 3 करावं लागेल म्हणून 3 वर्तुळ पाकळ्यांचे एकूण क्षेत्रफळ बरोबर 3 गुणिले एकाचं काढलंय आपण एरिया ऑफ एम पी बरोबर 3 गुणिले 25.67 बरोबर 77.01 सेंटीमीटरचा वर्ग झालं दुसरं उत्तर मिळालं गुणाकार करा नाही एवढं चौथं उत्तर रेखांकित भागाचे क्षेत्र कोणता रेखांकित भाग आहे बघा छायांकित भाग आहे ना रेखांकित भाग रंगवलेला भाग याचं चित्र काय करणार तर पूर्ण त्रिकोणाचं क्षेत्रफळ आहे ना त्या क्षेत्रफळातलं या वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ वजा हिचं क्षेत्रफळ वजा हिचं म्हणजे 3 वर्तुळ पाकळ्यांची एकूण क्षेत्रफळ वजा करायचं जे उरलेलं आहे ते रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन वजा 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ एकूण क्षेत्रफळ काय येईल रे बरोबर एरिया ऑफ एल एम एन काढलाय आपण 84.70 वजा 3 वर्तुळ पाकळी क्षेत्रफळ काढलंय 77.0 बरोबर करा वजा बाकी 7.86 सेमी वर्ग या रेखांकित भागाचे क्षेत्र सगळी उत्तर काढली ही चारही उत्तर आपण एकत्र लिहू पहिलं उत्तर एरिया ऑफ ट्रायंगल एल एम एन बरोबर 84.87 सेमी वर्ग दुसरं एका वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढलं इथं 25.67 सेमी तिसरं 3 वर्तुळ पाकळ्यांचे क्षेत्रफळ 77.0 सेमी आणि चौथं उत्तर रेखांकित भागाचे क्षेत्रफळ बरोबर किती आले 7.86 सेमी वर्ग झालं तर अशा प्रकारे हा शेवटचा 13वा प्रश्न आपण सोडवलेला आहे आणि याच बरोबर या ठिकाणी सराव संच 7.3 मधली उदाहरणं आपली संपलेली आहेत म्हणजे सराव संच 7.3 संपलेला लक्षात तर अशा प्रकारे आपण पुढचा भाग आहे तो म्हणजे वर्तुळ कंस पण त्या वर्तुळ कंसाचे उदाहरण आपण नंतर बघू तर बघू आपण पुढचा भाग काय